नमस्कार मित्रांनो, वॉटरबॉर्न डिसीज जी आपण चालू केली होती त्याच्यामध्ये एक फूड पॉयझनिंग मी एक्स्ट्रा लेक्चर आपण ॲड केलेला आहे. एक्स्ट्रा डिसीज आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. फूड पॉयझनिंग हे आपल्या वॉटरबॉर्न डिसीज सिरीजमधला लास्ट लेक्चर आहे, लास्ट डिसीज आहे. आता हे फूड पॉयझनिंग लेक्चर पार्ट 1मध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज याची जनरल इन्फॉर्मेशन म्हणजे सामान्य माहिती आपण पाहणार आहोत. चला मित्रांनो सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा वॉटरबॉर्न डिसीज सिरीजमधील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे फूड पॉयझनिंग म्हणजे अन्न विषबाधा शिकणार आहोत. आरोग्य विभाग भरतीत MPW हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर आणि परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. आजच्या पार्ट 1मध्ये आपण फूड पॉयझनिंगची सामान्य जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज समजून घेणार आहोत. नंबर 1, फूड पॉयझनिंग म्हणजे काय. सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊ फूड पॉयझनिंग म्हणजे काय. फूड पॉयझनिंग अन्न विषबाधा म्हणजे दूषित अन्न किंवा दूषित पाणी सेवन केल्यामुळे सूक्ष्मजीव म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस, पॅरासाइट्स किंवा त्यांच्या विषारी द्रवामुळे टॉक्झिन्स होणारा आजार होय. या आजारामध्ये मुख्य जुलाब, उलट्या, पोटदुखी म्हणजे ॲब्डोमिनल पेन, मरमर म्हणजे नोसिया, ताप म्हणजे फिवर यासारखी लक्षणे दिसून येतात. एक्झाम रिलेटेड पॉईंट म्हणजे फूड पॉयझनिंग हा मुख्यतः फूड बॉर्न डिसीज आहे, परंतु दूषित पाण्यामुळे होऊ शकतो. टाइप्स ऑफ फूड पॉयझनिंग, अन्न विषबाधेचे प्रकार कोणते हे. एक फूड पॉयझनिंगचे प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत. एक बॅक्टेरियल फूड पॉयझनिंग म्हणजे जीवाणूमुळे होणारी विषबाधा, उदा सॅल्मोनेला, स्टॅफिकोल्स म्हणजे हे बॅक्टेरियाज आहे. म्हणजे व्हायरल फूड पॉयझनिंग विषाणूमुळे होणारी अन्न विषबाधा. म्हणजे पॅरासाइटिक फूड पॉयझनिंग म्हणजे परजीवीमुळे होणारी अन्न विषबाधा. आता केमिकल फूड पॉयझनिंग रासायनिक पदार्थामुळे होणारी अन्न विषबाधा, उदाहरण कीटकनाशके, पॅरासाइट्स, जल धातू, हेवी मेटल्स, विषारी रसायने. ठीक आहे मित्रांनो. कॉझिटिव्ह एजंट म्हणजे कारक जीव. फूड पॉयझनिंगचे प्रमुख कारक जीव कोणते. बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाचे आपले हे सगळे तुम्ही बघून घ्या. ई कॉयली आणि सॅल्मोनेला, स्टॅफिकोकस ऑरेस, क्लोस्ट्रिडियम परफ्रिंजन्स हे सगळे आपले जे आहेत बॅक्टेरियाज आहेत. तुम्ही एकदा वाचून घ्या मित्रांनो. व्हायरसेस आहे, नोरो व्हायरस, रोटा व्हायरस, हेपेटायटिस ए व्हायरस. पॅरासाइट्स आहे, जियार्डिया, लांबिया, एन्टॅमिया, हिस्टोलिया. आता ह्याचा रिझर्व्हिअर कोणता आहे. रोगाचा साठा. फूड पॉयझनिंगमध्ये रिझर्व्हिअर असू शकतात. संक्रमित मनुष्य, संक्रमित प्राणी, दूषित अन्न, दूषित पाणी. सोर्स ऑफ इन्फेक्शन म्हणजे स्त्रोताचा मार्ग कोणता. फूड पॉयझनिंगचा संसर्ग खालील स्त्रोतामध्ये होतो. एक, दूषित अन्न, दूषित पिण्याचे पाणी, कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस, दूषित दूध व दूधजन्य पदार्थ, दूषित अंडी, रस्त्यावरील अस्वच्छ अन्न, दूषित फळे व भाज्या. मोड ऑफ ट्रान्समिशन ह्याचा प्रसाराचा मार्ग कोणता आहे. फूड पॉयझनिंगचा प्रसाराचा मुख्य मार्ग दूषित अन्नाद्वारे, दूषित पाण्याद्वारे, अस्वच्छ हातांद्वारे, माशांद्वारे, दूषित भांडी व स्वयंपाकघरातील साधनाद्वारे. एक्झाम पॉईंट. फूड पॉयझनिंगचा मुख्य प्रसार फूड बॉर्न रूटने होतो. इन्क्युबेशन पिरियड. आता ह्याचा इन्क्युबेशन पिरियड काय. फूड पॉयझनिंगचा इन्क्युबेशन पिरियड हा रोगकारक जीवांवर अवलंबून असतो. साधारणपणे 30 मिनिटापासून ते 72 तासापर्यंत. काही संसर्गामध्ये तो यापेक्षाही जास्त असू शकतो. पॅथोजन्सिस. दूषित अन्न किंवा पाण्यासोबत सूक्ष्मजीव शरीरात प्रवेश करतात. तो आतड्यात वाढतात किंवा विषारी द्रव टॉक्झिन्स तयार करतात. हा विषारी द्रव आतड्याच्या श्लेष्मल त्वचेचा इजा पोहोचवतो. त्यामुळे जुलाब, उलट्या आणि पोटदुखी सुरू होते. गंभीर प्रकरणामध्ये निर्जलीकरण होऊ शकते म्हणजे डिहायड्रेशन. क्लिनिकल फीचर्स म्हणजे साईन अँड सिम्पटम्स काय. फूड पॉयझनिंगची प्रमुख लक्षणे कोणती. अचानक जुलाब होणे, वारंवार उलट्या, पोटदुखी, पोटात मुरडा, मळमळ, ताप, अशक्तपणा, डोकेदुखी, निर्जलीकरण. आता याचे कॉम्प्लिकेशन्स काय. ह्याचे कॉम्प्लिकेशन्स आहे. उपचार वेळेवर न घेतल्यास सिव्हिअर डिहायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट लॅमनेस, ॲक्यूट किडनी इंज्युरी आणि गंभीर जीवाणू संसर्गात शॉक, मृत्यू गंभीर प्रकरणामध्ये. ठीक आहे मित्रांनो, ह्याचे कॉम्प्लिकेशन्स होते. आता एक्झाम रिव्हिजन पाहूया आपण. डिसीज कोणता आहे. फूड पॉयझनिंग आहे. मेन कॉज कोणता आहे. कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. कॉमन बॅक्टेरिया काय. सॅल्मोनेला, स्टॅफिलोकोकस ऑरियस, ई कॉली. मेन रूट कोणता आहे. फूड बॉर्न रूट. कॉमन सिम्पटम्स कोणते आहेत. डायरिया, वॉमिटिंग, ॲब्डोमिनल पेन. मेजर कॉम्प्लिकेशन्स कोणते आहेत. सिव्हिअर डिहायड्रेशन हे मेजर आहे. मोठा कॉम्प्लिकेशन्स कोणता आहे. सिव्हिअर डिहायड्रेशन आहे. देन नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट MCQज आपण बघू, जे प्रश्नाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे MCQज आहे. नंबर 1, फूड पॉयझनिंगचा सर्वात सामान्य स्रोत कोणता आहे. दूषित अन्न. खालीलपैकी फूड पॉयझनिंग करणारा जीवाणू कोणता आहे. सॅल्मोनेला. कोणता आहे. सॅल्मोनेला. फूड पॉयझनिंगचा प्रसार मुख्यतः कशाद्वारे पसरतो. फूड बॉर्न रूटनी.
फूड पॉयझनिंगचे सर्वात सामान्य लक्षण कोणते? जुलाब, उलट्या. फूड पॉयझनिंगमधील सर्वात गंभीर गुंतागुंत कोणती? सिव्हिअर डिहायड्रेशन. आज आपण मित्रांनो आज आपण फूड पॉयझनिंग म्हणजे अन्नविषबाधा या विषयाची व्याख्या, प्रकार, कारक जीव, रिझर्वियर, सोर्स ऑफ इन्फेक्शन, मोड्स ऑफ ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड, पॅथोजेन्सिस, क्लिनिकल फीचर्स आणि कॉम्प्लिकेशन याचा सविस्तर अभ्यास केला. पुढील पार्ट 2 मध्ये आपण डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, सर्व्हेलियन्स, मॉनिटरिंग आणि आउटब्रेक, इन्व्हेस्टिगेशन आणि MPWची भूमिका सविस्तर शिकणार आहोत. तोपर्यंत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.